मला कशी मुलगी पाहिजे तर माझ्या आईसारखी. हे वाक्य जर तुम्ही कधी कोणाला लग्नासाठी भेटायला गेलाय किंवा तुमच्या प्रेयसीला बोललाय ना, तर थांबा. गोष्ट थोडी वेगळी आहे आणि स्त्रीसाठी पण ही गोष्ट खूप जड आहे. दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत, दोन नाण्याच्या बाजू आहेत. पुरुष स्वतःच्या आईला खूप वेगळ्या ठिकाणी बघतो आणि तशीच पार्टनर पाहिजे अशी का बघतो? कारण आपल्या आईनं आयुष्यभर सॅक्रिफाईस केला, त्याग केला. तिच्या खुशीच्या ऐवजी तिनं सामाजिक म्हणजे आपल्या फॅमिलीची खुशी निवडली. सो आपल्याला वाटतं माझ्या आईसारखी मुलगी मला मिळाली. आता आपली आपल्या आईकडं बघायची ही एक बाजू झाली. आता मुलीची मुलीच्या आईकडं बघायची बाजू खूप वेगळी. ती तिच्या आईकडं त्याग म्हणून बघते, ट्रॉमा म्हणून बघते, आयडल म्हणून बघत नाही. का? तर आयुष्यभर आई शेवटी जेवली, सगळे टोमणे सहन केले, स्वतःचं मन मारून जगली. सो मला कसंही आयुष्य पाहिजे बट आईसारखं नको. आणि त्याच वेळी हा मुलगा म्हणतो मला कसंच आयुष्य नको बट मला बायको आईसारखी पाहिजे. मग हे कधी मॅच होणारच नाही. आपण मुलं आपल्या आईसारखी बायको बघावी, मिळावी हे स्टँडर्ड बनून चाललंय. आणि मुली कसंही हाऊसवाईफ बनेल, कशीही बायको बनेल, पण मी आईसारखी होणार नाही कारण आईनं आयुष्यभर खूप सहन केलं. ह्या विचार डोक्यात घेऊन चालले. आणि मुलीही चुकीचं नाहीत आणि मुलंही चुकीचं नाहीत. चुकीचं काय की दोघांना सेम मिळावं ही भावना. सो मुलांनी हा विचार करायचा आहे की हा डायलॉग नाही मारायचा आपल्याला. मॉडर्न वुमन आहे, कमवते, घरदार चालवते, घरकाम करते, तिच्या चॉईसनं करते, सपोर्ट करायचं काम कर. पटलं नाही बोलू, तिला नाही पटलं ती बोलेल. बट हे जे आहे ना की मला माझ्या आईसारखी मुलगी हवी, नाही मिळणार. वेळ गेली, काळ बदललाय, जमाना बदललाय, गरजा बदलल्यात आणि फरक तुम्हाला कळला असेल की आपल्याला जे आयडियलायझेशन वाटते ते दुसऱ्यासाठी ट्रॉमा आहे. सो हे वाक्य जरा जपूनच वापरूया.